आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. नय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप. रामायण तुलसी ते कहूँ कथानुसार हसन लीजो प्रेम सहित. आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय. आपति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री सरस्वती नमः. स्वस्ति श्री गुरुभ्यो नमः. उमा महेश्वराय नमः. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. याभ्यां विना न पश्यन्तीं सिद्धं स्वन्तस्तमीश्वरं वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणो. यमाश्रितो हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंदते. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कविवर्धक पीशरो. उद्भवती संहार कारिणीं क्लेशारिणं श्रेय श्रेयस्करीं सीतां नतो हम राम वल्लभां. यन्माया विश्वोर्तमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सद्वय प्रत्येक भास्कर सकलं रज्जो यथा हीरभ्रमा. यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भ्यो तीर्षावतां. वंदे हम तम कारणश वंदे हम तम शेष कारण परम. रामाख्यमीशं हरे नाना पुराण निगमागम सम्मतं यत् रामायणेन निगदितं क्वचिदन्यतोऽपि. स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमति मंजुल मातनोति. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. कथा सुनाते राम सकल गुण
श्री राम 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 सियावर रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। एक बानी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा दूर करण्याचे एकमेव साधन म्हणजे रामकथा आहे। संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देण्याचं साधन म्हणजेच रामकथा आहे। भावानी भावाशी कसं राहावं, मुलाने आईशी वडिलांशी कसं राहावं, सेवकाने मालकाशी कसं राहावं, शेवटचं सांगतो। माणूस म्हणून जन्माला आलो तर माणसाने माणसासारखं कसं राहावं हे जर कधी शिकायचं असेल तर रामकथाच ऐकावं लागेल। लक्षात ठेवा, कारण आहे रामकथामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र आहे। पुरुषोत्तम म्हटलं, पुरुषोत्तम म्हणजे पुरुषामध्ये उत्तम, देवामध्ये नाही। देवात उत्तम नाही, पुरुषामध्ये उत्तम आहे आणि त्याचं चरित्र आहे असं गोड पवित्र सुरस अशी सुंदर रामकथा आमच्या अण्णा कैलासवासी सोपनराव माधवरावजी गुजर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय विठ्ठल बाबांच्या वक्ते बाबांच्या या पावनभूमीमध्ये सर्व साधू संतांच्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये दहे बाबा असतील, सर्व मंडळी, परिसरातील मंडळी असेल, परिवारातील सर्व सदस्य, मुलं, भाऊ, सुना, नातवंड, बहिणी, आत्या, पुतण्या, पुतणे, अण्णांची मित्रमंडळी, माझा मित्र गेलाय पण त्याचं पुण्यस्मरण आहे। आज त्या माझ्या मित्राला सुद्धा माझ्याकडनं श्रद्धांजली अर्पण व्हावी म्हणून माझ्याकडनं झालेलं पुण्य माझ्या मित्राच्या पदरामध्ये पडावं म्हणून अण्णांचा मित्र परिवार असेल, त्यांच्या मुलांचा मित्र परिवार असेल, त्या योगाने हे सुंदर असं रामकथेचं आयोजन इथे केलेलं आहे। आज कथेला थोडासा वेळ झाला पण चांगल्या कामासाठी झाला। सुंदर प्रवचन आजचं असल्यामुळे थोडसा विष्णू भाऊने सांगितलंय आपण थोडस पुढे कथा घेऊ, वेळ थोडीशी पुढे घेऊ, थोडीशी अगरबत्त्या उचला गड्या। गोड अशी कथा आपण आज
ऐकणार आहोत. ज्या विश्वकर्त्याने, ज्या देवाने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, त्या परमात्म्याचा आजचा विवाह सोहळ्याचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. कालच्या कथेमध्ये आपण बघितलं कौशल्य मातेचा, अहिल्या मातेचा उद्धार झाला. शिला रूपातून त्यांना मानवी देह प्राप्त करून स्वर्गारोहणामध्ये, पितृलोकामध्ये माता अहिल्या देवी निघून गेल्यात. भगवंताचं दर्शन घेतलं. विश्वामित्र सोबत आहे. चलो मिथिला जाना है. आई मिथिला. बाहेर आमराई होती. आमराई, पूर्वीचे आमराई वगैरे असायच्या, मोठाले झाडं असायची, ते बगीच्यावानीच असायचे. ते काय आताच्या आंब्यासारखे आंबे थोडी होते ते. आता माणूस उभा राहिला तरी आंब्याचं झाड लहान दिसतं, पण आंबे त्याला असतात. पूर्वी आंब्याची झाडे एवढी मोठी असायची, एका झाडाखाली अख्ख्या गावाची गुरे सुद्धा राहायची. आणि दुपारच्या वेळेस मग ते मुलं, याने 4 गुरं आणलेली, त्याने 4 गुरं आणलेली, मग तिथं दुपारच्या वेळेस ठेवले की मग ते खेळायचे, आंबा तोडायचे, आंबे खायचे. अख्ख्या गावाला एक आंबा पुरवत होते. एवढी मोठमोठाली आंबे होती. आणि आंबे विकायचं कामच नव्हतं. आता आंबे विकत घ्यावं लागले. त्यावेळेस आंबे विकायचं काम नव्हतं, कारण प्रत्येकाकडे आंब्याचं मोठमोठाली झाडं असायची. लोक म्हणते जमाना सुधारला आहे, पिढी सुधारली आहे, पुढे चालली आहे. नाही, आपण पुढे नाही. जर पुढे गेलो असतो तर आपले पूर्वज 100 वर्ष जगले. हो, ते पुढे गेलेले. आपल्याला तर 40 मध्येच गुडघे दुखायला लागलेले आपले. आले असते कथेला, आहे का नाही? आपण पुढे नाही गेलो, आपण मागे आलो. मागे ज्याची गरज आहे त्याचा नाश केला आपण, आणि ज्याची गरज नाही त्याला डोक्यावर बसवलेलं. परिणाम 2020 चा काळ तुम्हाला भोगावा लागला. अनेक लोक जवळची गेली, जवळची लोक गेलीत कोरोनाच्या काळामध्ये. कोणी आलं काम, पैसा कामा आला, संपत्ती कामा आली, कोणीच काम आलं नाही. आएगा बुलावा तो जाना पड़ेगा, आएगा बुलावा तो जाना पड़ेगा, सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा, सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा. वहाँ ना चलेगा, वहाँ ना चलेगा, बहाना किसी का नहीं चाहिए, दिल दुखाना 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 किसी का. सताना रहा है, क्या बात है? सताना रहेगा, सताना रहा है, सताना रहेगा.
किती गोड संताने ऐका, एक एक शब्द मार्मिक आहे, एवढा सुंदर मार्मिक आहे. तिथं बहाणा कोणता चालणार नाही. तुम्हाला कथेला यायला बहाणा लागेल. कथेला यायला का उशीर झाला? महाराज कांदे लावून आहे, बहाणा आहे. कथेला काय येत नाही? आलो असतो महाराज, लग्न आहे, बहाणा आहे. एखाद्या पाहुण्याकडे नाही गेले, का नाही आलेत? आमच्या घरचं कोणतरी आजारी, बहाणा आहे. पण मरण जवळ आल्यानंतर तिथे बहाणा असतो तुमचा. तिथं सांगावं लागतं का, ए थांब ना, माझी अर्धा एकर कांदी लावायची राहिली आहे. हा नाही, तो तुमची कांदे नाही. तिथं बहाणा कोणताच चालत नाही. मग काय करावं लागेल? किती गोड पंक्ती सांगितली. तुम्हाला जर मरणही चांगलं करायचं असेल, माझे विठ्ठल बाबा तर चालता बोलता गेले ना दादा, चालता बोलता, अरे बरं नाही सर ना, अरे कोणी मला उचलून इकडं न्यावं, कोणी मला उचलून तिकडं न्यावं. नको रे राजा, भगवान ऐसे भी उठा किसी को उठाने का काम न पड़े, ऐसा उठा किसी को उठाने का काम न करे, ऐसा देखते रह जा किसी को देखने का काम न पड़े. म्हणून जीवनामध्ये जगात सर्वात श्रेष्ठ, इथं आज नवतरुण मंडळी जास्त आली आहे, त्यांनाही माझं विनंती राहील, जीवनामध्ये असं कर्म करून चला दादा. तुमच्यावरती तुमच्या आई वडिलांना स्वाभिमान वाटलाच पाहिजे, तुमच्या गावाला स्वाभिमान वाटला पाहिजे. याच्यात नवल नाही, तुमचा स्वाभिमान माझ्या देशाला वाटला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? कोणाचं मन दुखावं लागणार नाही. आणि नाही दुखवलं, आणि जर दुखावलंच तर किती काही प्रयत्न कर, तिथं बहाणा ऐकणार नाही. बहाना चलेगा, बहाना चलेगा, बहाना किसी का नहीं चाहिए, दिल दुखाना किसी का नहीं चाहिए, दिल दुखाना किसी का. शोहरत तुम्हारी बह जाएगी, शोहरत तुम्हारी बह जाएगी, दौलत यहीं पर रह जाएगी, दौलत यहीं पर रह जाएगी. नहीं साथ जाता, नहीं साथ जाता, खजाना किसी का नहीं चाहिए, दिल दुखाना किसी का नहीं चाहिए, दिल दुखाना किसी का. सदा ना रहा है, सदा ना रहेगा, जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, जात आहे पहा. काळ जपत से महा, जपत से महा, ध्यानी रहा हरीच्या, धनदारा पुत्र जन, पुत्र जन, जय हो. धनदारा पुत्र जन, पुत्र जन. आयुष्य जात शिष्ट विश्वामित्र ऋषी आलेले आहे. राजा जनक पळत आलेले आहे. आल्यानंतर श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत दर्शन घेतलं विश्वामित्रच. आणि इकडे तिकडे बघितलं. दोन एवढे सुंदर मुलं, कोमल. बरं, राजाचे पुत्र म्हणावं तर वेश मुनीच आहे. मग हे कहू नाथ
सुंदर दो बालक कहु नाथ सुंदर दो बालक कहु नाथ सुंदर दो बालक कहु नाथ सुंदर दो बालक मुनि कुल तिलक कीनु बकुल पालक मुनि कुल तिलक कीनु बकुल पालक श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम मुनिकुल तिलक हे मुनीच्या कुळातली आहे का? हे साधूची संतती आहे का? की नृपकुल पावक का राजाची मुलं आहे? राजाची मुलं म्हणावं तर वेश मुनीच्या मुलांचा आहे. बरं मुनींची मुलं म्हणावं तर राजकुमारासारखे दिसत आहेत. नेमकी हे दोन मुलं कोणाची आहे? विश्वामित्राने खूप सुंदर उत्तर दिले. ही जी मुलं आहेत ना, ही मुलं साध्या माणसाची नाही आहे, साध्या राजाची नाही आहे. विश्वामित्राचं उत्तर एवढं गोड होतं, भाऊच्याच मुखातून ऐकू. हो रघुकुल मुनि दशरथ के जाए मम हित लागे नरेश पठाओ राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. हो रघुकुल मुनि दशरथ के जाए मम हित लागे नरेश पठाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. रघुकुल मुनी दशरथ म्हणजे दशरथाची मुलं आहे. रघुकुल दिलं काय? एवढा मोठा राजा, अयोध्यापती राजा दशरथांची ही मुलं आहेत. आणि माझा यज्ञ चांगला पार पडावा, ऋषी मुनींची रक्षा व्हावी, एवढ्यासाठी त्यांनी पाठवले. असं मग तुम्हाला इथं नाही राहता येणार महाराज या अमराईत, कारण हे राजाची मुलं आहे. यांना तर राजमहालातच न्यावं लागेल. माझी विनंती महाराज, राजमहालात चला. आणि मग त्यांना घेऊन गेले. व्यवस्था वगैरे, आता राजांची इथं व्यवस्था कशी असेल? तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे झाले. लक्ष्मणजीने विचार केला, भैया क्या बात है लखन, नगर देखना चाहता हूं, नगरी पाहायला जायचंय. प्रभू रामचंद्रजी म्हणायला लागले गुरुजींना, गुरुजी लक्ष्मणाची इच्छा आहे हे नगर पाहायचंय म्हणून. जाओ. दोघ जण निघाली. आता अगोदर जगाचा बाप आहे तो, साधा आहे का? दिसायला किती सुंदर असेल. आपल्याला फोटोतच एवढा राम सुंदर दिसतोय, तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा एवढा गोड सुर सुंदर असं. आता त्या जनकाच्या मिथिलेमध्ये आणखी कोणी आलेच नव्हतं, असं एवढं सुंदर होतं ना. त्यांना बघण्यासाठी खूप गर्दी. अरे राजा दशरथाची मुलं आहे, खूप सुंदर आहे, एवढी गोड आहे. 15 वर्षाची कोमल लेकरं, एवढी सुंदर आहे. आणि ही बातमी सीता मातेपर्यंत पोहोचली.
पण इथं प्रश्न निर्माण झाला, महाराज रामजीचा जन्म सांगितला, सीताजीचा जन्म नाही सांगितला. सीता जनकाची, अच्छा, रावण जेव्हा माजला गेला होता, उन्मत्त झाला, तर जसे आता शेत सारा घेतात ना, तसं ऋषी मुनींकडून त्यांनी काय केलं, टॅक्स घेण्यासाठी माणसं पाठवलं रावणाने. त्रस्त झाले ऋषी, रोज टॅक्स कुठून द्यायचा आहे, कुठून धान्य जमा करून आणायचं आहे. मग शेवटी काय केलं की सर्व ऋषीने आपलं थोडं थोडं रक्त काढलं आणि त्या रक्ताचा एक कुंभ तयार केला, माठ तयार केला आणि त्याला झाकण वरून बांधून टाकलं, पॅक केलं. ते राक्षस आले, तो कुंभ त्यांच्या हातात दिला, जा. कुंभ त्यांच्या हातात दिल्यानंतर आणि तुझ्या राजाला सांग, हे उघडून बसशील तर जाग्यावर मरशील आणि जिथे हा माठ ठेवला जाईल तिथली पृथ्वी कधीच पिकणार नाही. त्या सेवकांनी तो उचलला, रावणाकडे नेला आणि रावणाकडे नेल्यानंतर महाराज आणला का टॅक्स? हो आणलाय, बघा. आणि तो दिला तिथे. हो महाराज थांबा, काय ऋषींनी सांगितलंय, याला खोलून बघशील तर जाग्यावर मरशील आणि हा माठ जिथे ठेवशील तिथली पृथ्वी कधीच पिकणार नाही, तिथली जमीन कधीच पिकणार नाही. आता जर लंकेत ठेवावं तर लंकेत कधी जमीन पिकत नाही, खोलून बघावं तर मरतय, काय करावं. परंतु एकदा या जनक राजाचं आणि रावणाचं बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जनक राजाने रावणाला हरवलं आणि म्हणून तेव्हापासून राग होता. त्यांनी सांगितलं, हे सेवकानो, चांगली संधी आहे त्या जनक राजाचा बदला घेण्यासाठी, हे उचला आणि त्या मिथिला नगरीच्या शिवारामध्ये टाकून द्या. ते मुलं, ते सेवक आले, सेवकाने त्या मिथिला नगरीमध्ये एका ठिकाणी तो जो माठ ते पुरून टाकला, जमीन पिकेना, दुष्काळ पडला, मिथिला नगरीमध्ये लोक त्रस्त झाली आहे, पाणी नाही, पाणी नाही, काय करावं, काय करावं. शतानंदजीकडे रडायला लागले जनकजी. महाराज, माझ्या प्रजेची, माझ्या लोकांची लेकरं उपाशी मारायला लागली, काहीतरी करा. प्रजन्य याग करावं लागेल. मग प्रजन्य याग करायसाठी जमीन तयार करावं लागेल. जमीन तयार करायची म्हणून नांगर स्वतः त्या राजाने पकडावा. स्वतः राजा जनक नांगर पकडायला लागलाय, जमिनीमध्ये नांगर चाललेला आहे, बैल पुढे चाललेले आहे. त्यावेळी ट्रॅक्टर नव्हतं. चालत असताना त्या नांगराचा जो शीत आहे, आपण त्याला फाळा म्हणतो, त्याचं खरं नाव शीत आहे. तो शीत कशाला तरी अडकला गेला म्हणून नांगर पुढे चालेना. खोदायला सुरुवात केली, खोदायला सुरुवात केली तर खोदता खोदता ती माठाची पेटी बनलेली होती आणि ती पेटी त्या नांगराच्या शीत लागली होती. त्या नांगराच्या सीता त्याच्यामध्ये तिला ते पेटी उघडल्या गेली तर त्याच्यात एक सुंदर अशी कन्या जन्माला आली, ती म्हणजे मैया सीतामाई. त्या कन्येकडे बघितलं, नागराचा शीत लागून निघाली म्हणून सीता आणि जनकाने स्वीकार केला म्हणून जानकी.
घरी आणलं. आनंदित झाले जनक. आणि तितक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडायला लागला, यज्ञ झाला, सर्व काही पार पडलं. आणि जेव्हापासून सीता जनकाच्या नगरीमध्ये आली तेव्हापासून कशाची घरामध्ये कमतरता पडली नाही. म्हणून मी रोज कीर्तनात सांगतो, ज्याच्या घरी कन्यारत्न आहे त्याच्यासारखा भाग्यवान बाप जगात कोणी नसतो, जगात कोणी नसतो. कन्यारत्न कसं असतं आज ऐकायला भेटणार आहे तुम्हाला शेवटच्या चरित्रामध्ये. गोड चिंतन. शेवटी राजा जनकाने तिला शिकवलं, म्हणजे सांभाळलं, मोठं करता करता एक दिवस काय झालं, राजा जनकाकडे परशुरामजी आले. आणि परशुरामजीकडे शिवधनुष्य असायचं. एवढं शिवधनुष्य मोठं, एवढं जड असायचं की 500-500 लोकांना ते उचललं जायचं नाही. भगवान झोपले, जेवण केलं ना आराम करायला लागले. ही सीता लहान होती 5 वर्षाची, ती खेळत खेळत गेली. 3-4 वर्षाची, 5 वर्षाची असेल. आणि तिनं काय केलं, ते जे धनुष्य होतं ते उचललं. जसं घोडा घोडा करतात ना पोरं, तसं त्या धनुष्याचे घोडा घोडा करायला लागले. कुठून बघितलं, अरे हजारो सैनिकांना न उचलता येणारं शिवधनुष्य या छोट्याशा मुलांना त्यांनी शिवधनुष्य तिथंच ठेवून दिलं. सांगितलं, जनका, जो हा शिवधनुष्य उचलेल तोच हिचा पती राहील. आणि तेव्हापासून ते शिवधनुष्य तिथंच होतं. त्या शिवधनुष्याचा काय होतं, धनुर्याग होता, धनुष्य यज्ञ होता. ते सीताने बघितलंय. सीतापर्यंत बातमी कळाली, सुंदर 2 मुलं आहे, राजा दशरथाची आहे, गोड आहे, आपल्या मिथिलेत नाही, कधीच बघितले नाही असे सखींनी सांगितलं. सखीने सांगितल्याबरोबर, कशी तू बघितली का? ती सखी म्हणायला लागली, मी दुरून बघितली, कारण ते खासरळ पाहून चालत होते, मी वरून बघितलं. बराच प्रयत्न केला त्यांना, केलं, आवाज दिला, पण त्यांनी वरती बघितलंच नाही. माझ्याकडे जर बघितलं ना ते कसे, मी तुला सांगेन, मला काहीतरी आयडिया सांग. सीता काय म्हटली माहितीये, हे फुलं घेऊन जा आणि एक काम कर, ती जशी खरून आली का वरून अशी जोरात फुलं टाक. वरून फुलं टाकल्याबरोबर काय पडलं म्हणून हे वरती बघायला त्यांनी बघितलं की तो कसा आहे, मला त्यावेळेस सांग. त्या सखीने काय केलं की ते फुलं घेतले, गेले, वरून टाकलं. रामाने वरती बघितलं. रामाला तिनं बघितल्यावर राम कसा आहे हे सांगायलाच ती व्यवस्थित राहिली नाही. हीच भावविभोर होऊन गेली. सीतामाईने विचारलं, अरे ओ सखी नाही आई, ती सखी नाही आली, ती आली नाही, तिला आणलं तर ती फक्त एवढंच म्हणत होती, राम राम राम. ती राममय झाली. कसा आहे ग राम? ती सांगायला लागली, आता माझ्याकडे शब्द नाहीये, राम कसा आहे. एवढा जर गोड तो राम आहे, मग त्यालाही आपण बघायला पाहिजे. म्हणून फुलं तोडण्याचा निमित्त केलं आणि रामाला बघायला गेली. सीता मैयाच्या रामाची एकमेकाला दृष्टी पडली आणि वैकुंठातलं स्मरण दोघांना झालं. आता कार्य सुरुवात झालं. इकडे संध्याकाळ झाली, घरी आले, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर दोघही गुरुदेवाचे पायचे पाहिजे. गोड कथा आता 2 मिनिटांमध्ये ऐका. दोघांची गुरुदेवांची दोघांनी पाय चेपले. गुरुदेवाला झोप लागली. आता राम झोपायला लागले तर लक्ष्मणजी पाय चेपायला लागले. गुरुदेवाचे दोघांनी चेपायचे. राम झोपायला लागले की रामाचे लक्ष्मणाने पाय चेपायचे. पाय चेपता चेपता रात्रीचा प्रसंग आठवा. लक्ष्मणजीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रामजीला झोप लागली.
झोप लागल्यानंतर डोळ्यातून पाणी यायला लागलं. घळघळ घळघळ पाणी वाहता वाहता प्रभूच्या पायावर पडलं. डचकून प्रभू उठले. लखन, रोते हो? रडायला लागलेस? का रडतोस? काही नाही प्रभू, माँ सुमित्रा की याद आई. नहीं भैया. पिताश्री की याद आई. नहीं भैया. माँ कौशल्य की याद आई. नहीं भैया. तो माँ कैकेयी की याद आई. नहीं भैया. तो क्या भरत की याद आई? नहीं भैया. तो प्यारे शत्रुघ्न की याद आई. नहीं भैया. अरे आप होते हुए मुझे किसी की याद नहीं. फिर रोते क्यों? कल धनुष्य आ गया, आपके हाथ से धनुष्य टूटेगा. जी हाँ, धनुष्य टूटने के बाद मां सीता आपको वरमाला पहनाएंगी. खुशी की बात है. वरमाला पहनने के बाद वो आपकी पत्नी हुई, ती तुमची पत्नी झाली, ती तुमच्या डाव्या बसल्यावर बसेल. आणि उद्या जेव्हा मी पाय चप्पल येईन तेव्हा ती मला म्हणेल, खबरदार लक्ष्मणा, आता पाय चेपण्याचा अधिकार माझा आहे, तुझा नाही. म्हणून रडू येत. रामायणातून ही शिकायचं बांधवांनो. उद्या आपल्या भावाचा पाय चेपायला भेटणार नाही म्हणून आदल्या दिवशी रात्री भाऊ रडतो लक्ष्मणासारखा. इथे ईद भऱ्या बांधासाठी भावाभावाची खुण चालली आहे. इथं म्हणजे आमच्याकडे, तुमच्याकडे कमी हा भाग. तुम्ही समाधानी आहे. ईद भऱ्या बांधासाठी बघा तुम्ही पेपरला आमच्याकडचेच विदर्भ, इकडे मराठवाडा, याच्यातलेच काय तुम्हाला सांगू दादा. अरे बारके ना, मन लावून चिंतन एकदा बसा, स्वतःच्या शांततेत बसा. आणि बसल्यावर कळतं बरं. चलो रे हंसा अमर लोग को तेरा यहाँ कोई नहीं. इथं तुझं कोणी नाही हे तेव्हा कळतं. मग कशासाठी बऱ्या बांधासाठी भांडायचं आहे हे रामायण शिकवत आहे. का गरज आहे रामायच्या रामायणाची? ही गरज आहे. त्यावेळेस रामाने खूप सुंदर उत्तर दिलं. तो भैया, रामाच्या डोळ्यात पाणी आलं, कडकडून मिठी मारली. लखन, मैं भी आज ही बंटवारा कर देता हूं. आजच सांगतो, आजच वाटण्या करून देतो माझ्या पायास. उद्यापासून उजव्या पायाची सेवा सीता करेल, डाव्या पायाची सेवा तू करायची. आणि ज्या दिवशी तुम्ही दोघं राहणार नाही तर माझ्या दोन्ही पायाची सेवा अकेला हनुमान करेगा. एकटा हनुमानजी करेल. सकाळ झाली. धनुर्यात यज्ञ आणून ठेवलाय. राजे महाराजे यायला लागलेत. तयारी झाली का? हे निमंत्रण रावणाला सुद्धा गेलं. रावणाला सुद्धा निमंत्रण गेलं. सर्व राजे तयार झालेत. एक एक राजा जनकाकडे यायला लागलेत. मला एक जणांनी प्रश्न विचारला, महाराज सर्व राजे आले, मग राजा दशरथाला निमंत्रण का नव्हतं? साहजिक प्रश्न आहे. राजा दशरथाला निमंत्रण नव्हतं बरं या यज्ञाचं. सर्व राजांना होतं. ज्यावेळेस यज्ञ करायचा ठरला, म्हणजे सीता स्वयंवर करायचं ठरलं, त्याच वेळेस
या जनक राजाचा भाऊ कुशकेतू त्यांनी सांगितलंय महाराज सर्वांना निमंत्रण द्या, सर्वांना निमंत्रण द्या. ते निमंत्रण देत असताना स्पेशल निमंत्रण पत्रिका राजा दशरथाला द्या, कारण ते रघुकुल मुनी आहे. राजाने जनकाने काय सांगितलं माहितीये, सर्वांना देईन पण राजा दशरथाला देणार नाही. म्हणे का? असेच पाठीमागे एकदा स्पर्धा होती, आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व राजे आले होते. राजा दशरथाने ते नाही आले पण त्यांचे सेवक आले, आणि त्यांच्या सेवकांनी सर्वांना हरून ते गेले होते. उद्या कदाचित जर राजा दशरथाला निमंत्रण द्यावं आणि राजा दशरथ हा येऊ दे, या दम जनक राजा या तुम्ही. महाराज शतानंदजी आहेत, लखन जी है, प्रभु राम जी है, बहुत बढ़िया. तर मुलीचा विवाह आहे त्यावेळेस जसं त्यांनी सेवक पाठवले, आणि आता जर सेवक पाठवले त्यांनी जर धनुष्य जर उचलला तर माझी मुलगी सेवकाला द्यायची नाहीये. आणि म्हणून या महाराज बसा, मोकळे कर खुर्च्या जरा. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. माझ्या रामलल्लांच्या विवाह सोहळ्यासाठी माझ्या निवृत्तीनाथ रूपी माझ्या निवृत्ती दादांनाच घेऊन आले म्हणावं, असे असणारे आमचे श्याम महाराज गांगुर्डे, ज्यांचा संकल्प एवढा महान आहे की ते एक साधूला, एका महात्म्यालाच तो संकल्प निर्माण करण्याची वृत्ती आहे. हे विश्व ज्याने निर्माण केलंय त्याचं ज्ञान ज्या विश्व माऊलीने दिलंय, त्या विश्व माऊलींचे मंदिर आहे, पण त्या माऊलीला ज्या माऊलीने घडवलंय, ज्या गुरुने घडवलंय, एक नातं नव्हतं ना दादाबरोबर, पण ते निवृत्ती दादा यांचं मंदिर कुठेच नाही. निवृत्ती दादा कसे होते, काय होते, ती मूर्ती कशी असेल, कशी दिसेल माझे निवृत्ती दादा, ज्ञानोबराय कसे दिसत होते, हे ज्यांना डोळे नव्हते त्यांना ज्ञानेश कन्या म्हणायचे गुलाबराव महाराजांना. ज्ञानेश कन्या ते स्वतःला मी
ज्ञानोबरायांची मुलगी म्हणायची. कधी कधी साडी नेसायची, कधी कधी बिचवे घालायचे. ते मी माझ्या ज्ञानोबरायांची कन्या आहे, लाडकी लेक मी संतांची. जे ज्ञानेश्वरीवरती ज्ञानोबरायांचा जो फोटो आहे ते प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी सांगावं. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी, ज्यांना डोळे नाही, आंधळे, त्यांनी सांगावं असं करा, असं करा, तसं करा. असे लोचन कसे असेल, डोळे कसे असेल, गाल कसे असेल ज्ञानोबरायांचे, कान कसे असेल, ही सर्व माहिती गुलाबराव महाराजांनी द्यावी. आणि तेच चित्र आजही ज्ञानेश्वरीवरती आहे. समाधी सोहळ्यामध्ये जो मुकुट तयार केला जातो त्या चित्राचाच असतो. मग माझे निवृत्ती दादा कसे दिसत असेल याचा शोध घेण्यासाठी अनेक वर्ष घातली. अनेक अभंगाचा आधार घेतला, ज्ञानोबरायांचा आधार घेतला, माझे गुरु कसे दिसत असतील म्हणून. आणि तो आधार घेऊन माझ्या निवृत्ती दादाचं एक सुंदर असं शिल्प, एक सुंदर असा फोटो सुंदर तयार केला आणि त्याचीच मूर्ती घडवाला टाकली. म्हणजे आता घडणं झालं. मध्ये सर्वजण येऊन बसलेत. राजा महाराजा सर्वजण यायला लागलेत, एक एक राजे यायला लागलेत. तितक्यामध्ये आवाज आला, महापराक्रमी, महाबलशाली, लंकापती, महाराजाधिराज दशानन पधारे हैं. तितक्यामध्ये रावणाने बघितलं एवढी मोठी सभा आहे, कोण कोण आले ते रावण बघायला लागलाय. ऐकायला कोण कोण आले ते पण पहा. रावणाने आगमन रावणाचं झालं. इकडे तिकडे बघितलं, जनकाकडे पाहून रावण म्हणताय, हे जनक, अरे कशाला हे शिवधनुष्य उचलायचं, उगाच पण करताय तू. अरे एवढे जे राजे आलेत एकही माझ्या बळाचा नाही आहे आणि यांच्याकडनं हे शिवधनुष्य उचललाही जाणार नाही आहे. हे शिवधनुष्य, हे शिवधनुष्य फक्त आणि फक्त या रावणाच्याच हाताने उचलणार आहे, या रावणाच्याच हाताने उचलता येणार आहे. रावणाने शिवधनुष्य अनेक ठेवा, खाली खाली ठेवा, नाही एवढी गडबड नको. एक एक राजा, मला अजून कथा सांगली नव्हती, थोडी 2 मिनिटं उचलून बघायला लागलेत. एक एक राजाकडनं उचलला जाईना आणि शेवटी रावण आलेला आहे. आणि त्या रावणाने शिवधनुष्याला नमस्कार घातलेला आहे. मिथिलेतील सर्व लोकांना वाटायचं याला हे शिवधनुष्य उचललं नाही गेलं पाहिजे. सीतामैयाच्या जेवढ्या मैत्रिणी होत्या तेवढ्या स्तब्ध बघायला लागल्या आहेत.
आणि रावण अनेक प्रयत्न करायला लागलेला आहे. उचलण्याचा खूप काही प्रयत्न करतोय, परंतु ते शिवधनुष्य होत. उचलताय प्रयत्न करता करता ते शिवधनुष्य रावणाच्या अंगावर पडलेला आहे. रावण शिवधनुष्यावर अंगावर घेऊन पडल्याबरोबर जीव कासावीस व्हायला लागलाय. रावणाच्या लक्षात आला आपला आता मरण निश्चित आहे. शिवधनुष्य आता मरण निश्चित आहे. कस तरी शिवधनुष्यातून बाजूला झालेला आहे. अपमान झाला होता रावणाचा. अपमान झाल्यामुळे राग इकडे तिकडे बघतोय. हे जनक, हा शिवधनुष्य जर माझ्यासारख्या पराक्रमी दशाननातून जर उचलत असेल तर आज हा शिवधनुष्य तुझ्या या नगरीमध्ये कोणाकडनं उचलला जाणार नाही. आता त्यापेक्षा तुझी जी मुलगी सीता आहे ती मला देऊन टाक. अन्यथा एक ना एक दिवस तिला मी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हाप मारून रावण निघून जात आहे. माणसाला रावण होते तेव्हा पण होते, पण आपल्याला दुसरं पार्ट करणे म्हणून लवकर. एकही क्षत्रिय नाही का या एवढ्या मोठ्या सभेमध्ये, एवढ्या राजामध्ये एकही क्षत्रिय नाही का? सर्व निक्षत्रिय झालाय का? असं ऐकल्याबरोबर लक्ष्मणजीला राग आलेला आहे. आणि लक्ष्मण हे जनक, तोंड सांभाळून बोलायचंय. कोणाला म्हणतोय या सभेमध्ये निक्षत्रिय पृथ्वी आहे म्हणून, निक्षत्रिय सभा आहेत म्हणून? ओळखतोस का तू या माझ्या दादांना? महाराजाधिराज क्षत्रिय कुलवंत रघुकुलमणी राजा दशरथांचे आम्ही मुलं आहोत. हे माझे मोठे भाऊ, त्यांचं नाव राम आहे आणि मी लक्ष्मण. अरे असे शिवधनुष्य आम्ही सहज उचलून फेकतोय आणि तुम्ही निक्षत्रिय म्हटलात. कोणी तर क्षत्रिय माईचं दूध पिलेलं नाही म्हटलात. तोंड सांभाळून बोलायचंय. राग आलेला होता, डोळ्यामध्ये राग दिसत होता. इकडे तिकडे बघायला लागले. रामजी म्हणतात, लखन बाळा शांत हो, बाळा शांत. नाही दादा, यांनी आपल्या कुळाला तुमच्या समोर क्षत्रिय नाही म्हटले कोणी. एका बाणामध्ये आताच्या आता इथे जेवढे क्षत्रिय असेल त्यांची मुंडके उडवण्याची ताकद आमच्यात आहे. अरे हे शिवधनुष्य आमचा दादा सहज उचलेल, सहज उचलेल. जनकजी खाली बसले. विश्वामित्र उठलेले आणि विश्वामित्राने सांगितलं, लखन रुक जाओ भाई, शांत बस. गुरुदेवाला नमस्कार केला.
आपल्या जागेवर जाऊन बसले. बसा भाऊ, एवढं विराग नका करो, अभी तो उसका बहुत राग देखिए. गुरुदेवाने सांगितलं, राम जा, तुझी शिवधनुष्य वाट बघतोय. रामजीनं गुरुदेवाला वंदन केलंय. आपला धनुष्य लखन जवळ दिलाय. जनकाला वंदन केलं, शतानंदजीला वंदन केलेलं आहे. आणि रामजीनं प्रदक्षिणा मारलेल्या आहे शिवधनुष्याला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्युर्मोक्ष यमामृतः. ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे बस भवं भवामी सहितं नमामि. शिवधनुष्याचं दर्शन घेतलेलं आहे. शिवधनुष्याचं दर्शन घेऊन माझ्या रामाने तो शिवधनुष्य उचलायला सुरुवात केली आहे. सहज तो शिवधनुष्य उचललेला आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. शिवधनुष्य उचलला आणि तो सरळ उभा केलेला आहे. प्रत्यंचा लावायला लागले तर शिवधनुष्याचे 2 तुकडे झालेले आहेत. सियावर रामचंद्र भगवान की जय. शिवधनुष्य मोठा आवाज झाला. शिवधनुष्य तुटलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजलेल्या आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. उमापती महादेव की पवन सुत हनुमान की जय. श्रीराम. शिवधनुष्य तुटलेला आहे. मोठा आवाज झाला शिवधनुष्याचा. शिवधनुष्य तुटल्याबरोबर सर्व 33 कोटी देवतांनी आपल्या हातातून पुष्प घेतले, हातामध्ये पुष्प घेतले आणि पुष्प उभारायला सुरुवात केली. सीता मातेच्या जेवढ्या मैत्रिणी होत्या तेवढ्या आनंदित झालेल्या आहे. सर्व मिथिला नगरी आनंदित झाली आहे. रावण रागा रागा निघून गेलेला आहे. पण जाताना रावणाने सांगितले, एक ना एक दिवस या सीतेचं हरण केल्याशिवाय राहणार नाही. सीतेलाही पाठवा. आणि तितक्यामध्ये आवाज झाल्यामुळे शिवधनुष्याचा आवाज साधा नव्हता ना. कारण ते साध्याचं धनुष्य नव्हतं, भगवान शंकराचं होतं. आणि ज्याच्या हातात राहिलं ते साध्याचं नव्हतं ना. त्याच धनुष्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्री केली होती. याच धनुष्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्री केली. या आणखी खुर्ची द्या. 2 खुर्च्या लागेल. तुम्ही थोड्या वेळाने यायचं वरती. कालवाऱ्या लग्नाच्या टायमाला कलवाऱ्यांचे किती काम होतं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. एवढा विनोद, एवढी मजा केली रामाची कलवाऱ्यांनी. चला, त्या शिवधनुष्याचा आवाज झाल्याबरोबर आवाज ऐकलाय आणि
आणि तुझी अख्खी नगरी जाळून टाकली. जनक राजाला विचार केला, जर नाव सांगावं तर आपले जवळ होणार आहे ते. आता कशाला नाव सांगते. जनक राजा स्तब्ध बसले, हात थरथर कापायला लागले जनक राजांचे. आणि एवढा मोठा धनुर्या माझ्या परवानगी बिगर कस काय ठेवलाय तू? माझी परवानगी न घेता या शिवधनुष्याचा म्हणजे तुझ्या सीतेचा स्वयंवर ठेवलाय आणि शिवधनुष्य भंग केलास. ज्याने कोणी हा शिवधनुष्य भंग केला असेल त्याला समोर घेऊन या, अन्यथा येथील जेवढे क्षत्रिय बसले आहेत सर्वांचा नैनाद केल्याशिवाय राहणार नाही. कोणीच काही बोले ना. ज्याने कुणी हा शिवधनुष्य तोडला असेल तो डरफोक असेल, त्याने समोर यावं. डरफोक म्हटल्याबरोबर, रामाला डरफोक म्हटल्याबरोबर लक्ष्मणजीला राग आला, तार सुटले. ए साधू, तोंड सांभाळून बोलायचंय. अरे असे हे शिवधनुष्य तुटलं म्हणून एवढे राग होत भरताय? अरे असे लहानपणी तर हजारो तोडून टाकले आम्ही. काय जसं आगीमध्ये राखेल होतावं ना, तसं त्यांनी काय सांगितलं, असे शिवधनुष्य आम्ही लहानपणी हजारो तोडली. असं ऐकल्याबरोबर तर अत्यंत राग आला. कौन है ये बच्चा और अपनी माँ की गोद क्यों खाली करना चाहता है? लक्ष्मणजीने सांगितलं, आता जर एक शब्द जरी बोलला तर एका बाणामध्ये. अरे बाबा, अरे आम्ही बंधनात आहोत. दोघांचा असा संवाद चालला. रामजीला वाटलं दोघांचा संवाद घेऊ नये. रामजी बघत होते, धावून धावून यायचे. कौन ये बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है? माँ की गोद खाली करना चाहता असं ऐकल्याबरोबर लक्ष्मणजी काय म्हटले माहितीये? हम रघुकुल शिरोमणि राजा दशरथ के पुत्र है और हमारे गुरुदेव ने ऐसा कहा है और शास्त्र में ऐसा लिखा है, हमारी कुल परंपरा में ऐसा सिखाया है. आमच्या कुल परंपरेने शिकवलंय, आमच्या गुरुदेवाने शिकवलंय की ज्याच्या गळ्यात माळ आहे, त्याच्या गळ्यात जानू आहे आणि ज्याच्या डोक्याला टिळा आहे त्याच्यावर वार करायचा नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल हा लक्ष्मण भीतीपोटी असं बोलतोय, तर एक काम करा, तुमच्या गळ्यातील माळा काढून टाका, तुमच्या गळ्यातील जानवा काढून टाका, डोक्यावरचा कपाळावरचा गंध पुसून टाका. त्यावेळेस बघा माझ्या सुमित्रा माताच्या दुधात किती ताकद आहे. असं म्हटल्याबरोबर राग भरलेले परशुरामजी धावत यायला लागले. तर प्रभू रामचंद्रजी पुढे झाले आणि हात जोडले प्रभू रामचंद्रजीने. एवढं क्रोधित होऊ नका महाराज. ज्याने हा शिवधनुष्य तोडला असेल, मला सांगा, तुम्हीच म्हणता हा शिवधनुष्य साधा नाही. हो, हा शिवधनुष्य साधा नाही आहे. भगवान शंकरजीने मला दिलेला होता आणि याच शिवधनुष्याने 21 वेळा पृथ्वी निक्षित्रे केली मी.
खरंच महाराज एवढा हा शिवधनुष्य महान आहे? हो महान आहे. मग जर कधी एवढा शिवधनुष्य महान असेल तर त्याला तोडणारा सुद्धा महानच असेल ना महाराज. तो तुमचाच सेवक असेल ना, तुमच्याच सेवकाकडनं तुटला नाही. राघव वो मेरा सेवक नहीं, वो मेरा बैरी है. तो माझा सेवक नाही, तो माझा शत्रू आहे. त्याने माझ्या आराध्य देवाचं शिवधनुष्य तोडलंय. मी आताच्या आता त्याचा नायनाट करेन. लखनजीला राग आला. लखनजी गुरुदेवाला म्हणते, गुरुदेवा दादाला बाजूला करावं. माझा दादा एवढा शांततेनं बोलतोय पण ती रागीट आहे ना. गुरुदेवजी उठले. गुरुदेवजीने लखनजीला सांगितलं, तू शांत बस आता. कारण एकाच ब्रह्माचे दोन अंग एका बाजूला उभा आहे. ते ब्रह्म एकमेकाला ओळखल्यानंतर आपोआप एकमेकाचं मिलन होईल. लक्ष्मणजी बाजूला उभा राहतात, अलीकडे या थोडं. तितक्यामध्ये प्रभू रामचंद्रजीने काय केलं, इधर सहज आपल्या अंग हलवल्यानंतर प्रभूच्या हृदयाला लागलेली जी पायाची खून होती ती खून दिसायला लागली. आणि दिसल्याबरोबर पाहिलं, अरे यांना साधून मारलेल्या लाथेचा चार ती लाथ आहे मारलेली आजही खून आहे. त्यात हा माझा प्रभू राम आहे. दोघांनी एकमेकाला ओळखलं आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारली आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. उमापती महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई जब संतन की जय. हात जोडून राघव आता आनंदित झाले होते ऋषी. लखन भैया प्रणाम करायला गेले पुढे. लखन भैयाला प्रणाम केला. लखन भैयाला जवळ घेतलं कारण आता ओळख पटली. आणि महर्षी परशुराम आशीर्वाद देऊन निघून जातात. आता ज्या क्षणाची आपण वाट आतुरतेनं पाहतोय तो क्षण एवढा सुंदर आहे. तो मोहक्षण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रभू रामचंद्रजीनं धनुष्य तोडल्यानंतर सीता मैयाने हार घेतलेला आहे. लखन जी आपको पता है? हाँ ऐसे सीधा सीता मैया हात टाकायला लागले पण हात पुरेना. वरती हात करायचे पण हात पुरेना. प्रभू रामचंद्र काही खाली वाकेना. बराच प्रयत्न केला प्रभू काही वाकेना. तेव्हा गुरुदेवाने लक्ष्मणजीला इशारा केला. लक्ष्मणजी पळत गेले आणि रामाचे पाय धरले. पाय धरले म्हणून लक्ष्मणजीला खाली हे करायला गेले. त्याच वेळेस सीतामायाने हार टाकून दिला. सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि ही अवस्था पाहिली. आता लग्नाची वेळेस प्रभू टाकेल. फक्त आता सीतामैयानं टाकलं. आता विवाह सोहळ्याची वेळ होईल. अजून आपल्याला पत्रिका पाठवायच्या. प्रत्येकाला पत्रिका मिळायला पाहिजे, अक्षता मिळायला पाहिजे. राजा दशरथ धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे.
शासी घडले सब लोग तालियां बजाओ। घडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे जय श्री राम। स्वयंवर तांदूळ घ्या, तांदूळ घ्या, तांदूळ घ्या। स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे धनुष्य शंकराचे जनकरूपाच्या हित अंतरीचे गीत अंतरीचे गीत अंतरीचे उभे ठाकले भाग सावयवर प्रमोद दादा उभे ठाकले भाग सावळे समोर तुम्ही स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर तांदूळ आणा तांदूळ शासी घडले नावर झाले सीतेचे स्वयंवर स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे। पत्रिका तयार केली विवाह मुहूर्त ठरला गेला दिवशी झालं बरं पंचमी तिथी मार्गशीर्ष महिन्यातच देवाचं लग्न झालं मार्गशीर्ष महिन्यात पंचमी तिथीलाच देवाचं लग्न झालं आणि तिथी काढल्यानंतर निरोप पाठवला पत्र लिहिलं अयोध्येमध्ये ते पत्र घेऊन गेला सर्व राजे बसलेले होते राजा दशरथ चिंताक्रांत बसलेले होते कारण जेव्हापासून राम गेले होते तेव्हापासून रामाची वाट पाहत बाप आहे ना शेवटी ऐका राजा दशरथ एवढी वाट बघायची रोज जेवताना राम आठायचा कधी राम येईल कधी राम येईल खूप दिवस होऊन गेले होते रामाचे पत्र आलेलं नव्हतं काही नव्हतं साहजिक आहे नवतरुण बांधवांसाठी विनंती आहे राजा बाप कळेल तुम्हाला तुम्ही जेव्हा बाहेर जाता ना तुम्हाला जर रात्री उशीर झाला ना तुमचं घरात कोणी वाट पाहिजे नाही पाहिजे हे सांगता येत नाही पण तुमचा बाप नक्कीच वाट पाहतो बरं नक्कीच वाट शेजाऱ्याकडे जाईल आमचा भैया दिसला का हो रात्र झाली आलाच नाही अजून कसाही मुलगा असू द्या बापा चांगल्या घरातील वडील वारकरी घराण्यामध्ये पण मुलगा दारू पिणारा निघला मुलाने दारू पिऊन यावं रोज बापाला 2 लाथा माराव्या रोज माराव्या असा दिनक्रम रोजचा चालला तर एक दिवस काय झालं माहितीये मुलगा आलाच नाही 2 लाथा मारत होता पण त्या 2 लाथाच्या योगाने लेकराचा संदेश आणलेला आहे माझ्या लेकराचं पत्र आणलंय माझ्या लेकराचा समाचार आणलेला आहे कडकडून मिठी मारली आणि ते पत्र घेऊन वर जाऊन बसले पत्र खोललंय पण एवढ्या दिवसानं पत्र आलं म्हणून डोळ्यातून खळखळ अश्रुधारा व्हायला लागल्या आणि तितक्यामध्ये भरतजी आले भरतजीने विचार केला अरे काय रडतात आणि काय नाही रामाची चिठ्ठी आहे रामाची मेरे राम भैया की राम भैया का संदेश आहे परतच गेले आणि ती हातातून घेतला आपल्या वडिलांच्या आणि आपल्या डोक्यावर घेऊन नाचायला लागले आपला भावाचा संदेश आपल्या भावाचा निरोप आपल्या भावाचं पत्र आलं एवढ्या दिवसानंतर तर ते पत्र घेऊन डोक्यावर नाचणारा भाऊ भरत असावा दुसरा कोणी नसावा
म्हणून तर रामजीने म्हटलं तुम मम प्रिय भरत सम बाई लखन सम नाही. अरे 14 वर्ष जे सोबत राहिला त्याच्या संग सुद्धा नाही म्हटले, त्याच्यासारखा नाही भरतासारखा. तो नाचायला लागला, नाचता नाचता रडायला लागला. शत्रुघ्न रडतात, सर्व रडायला लागते. त्यामध्ये वशिष्ठ ऋषी आले. अरे क्या हुआ, क्यों रोते हो? रामजी का संदेश आहे. ते घेतलं, पाहिलं. ताटिका वधापासून तशू धनुष्य भंगापर्यंत लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. एवढा आनंद झाला आणि सांगितलं तयारीला लागा, चला वराळ घेऊन. रामाचा निरोप घेऊन आलेल्याला बघितल्याबरोबर जेवढे अयोध्येमधले लोक होते आजूबाजूचे त्यांनी गळ्यात जे असेल ते फेकलं. तुम्ही नका फेकू, राहू द्या, मी अजून आहे 2-3 दिवस नंतर द्या. उगं रिकामा आताच फेकल्यापेक्षा जाताना घेऊन जाऊन जाताना द्या. सोनं वगैरे जे असेल ते फेकून ढिगार लागला त्याच्या पुढे. आता तर सेवक असतात, जमा करा जमा करा जमा करा, थैली आणा. तसे आणावंच लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याला नाव इलाज आपल्याला घेणं गरजेचं आहे. पण तो मिथिलेचा सेवक होता. ऐका माय, आताची परिस्थिती रामायण काय शिकवतं. 2 मिनिटं घेतो, ऐका. आताची परिस्थिती आणि रामायण काय शिकवतं. राजा दशरथाने सांगितलं ते हिरे जेवारात तुमचे घेऊन जा. 1 मिनिट उभा राहिला. त्यांनी सांगितलं अविनय हो तो क्षमा चाहता हूं, माफ करा मी याला हात लावू शकत नाही. म्हणजे का? आम्ही मुली काढल्या आहेत. शिवधनुष्य तुटला, रामजी आमचे जावाई झाले, जनक राजांची आमची सीता मैया रामजीला देण्यात आली आहे. आम्ही मुलीकडचे आहे आणि मुलीकडच्यांनी मुलाकडचं काहीच नेऊ नये. मुलीकडच्यांनी मुलाकडचं. अहो जेव्हा स्वयंवर झालं, हत्ती पाठवले होते, हत्ती राजा दशरथाकडे. ऐका काय पाठवलं होतं? हत्ती पाठवले ते राजा दशरथाकडे सीतामैया बरोबर. तर ते हत्ती अयोध्येचा चारा खाईना, अयोध्येचा चारा खाईना, घास खाईना. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. अरे हत्ती का खात नाही, का खात नाही? पंचायत पडली. निरोप पाठवला राजा जनकाला की तुम्ही पाठवलेले हत्ती आमच्या इथला चाराच खात नाही. जनक राजाने उत्तर पाठवलं, माहितीये ती मुलीकडची आहे ना, ती मुलाकडचे इथलं काहीच घेणार नाही. जोपर्यंत हत्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या हत्तीला खाण्यासाठी जेवढा काही चारा लागणार आहे तेवढा मिथिलेहून पाठवल्या जाईल. तरी सुद्धा तिथला एकही ताट आमची हत्ती खाणार नाही. अरे जनावराला कळतं मुलांकडचं काही घ्यायचं नाही, आणि आता पैशाशिवाय मुलगी देत नाही. मग जनावर बरे का मुलं माणसं बरी? याच्यासाठी रामायण आहे, याच्यासाठी रामायण. मुलीला 2-2 लाख रुपये, 3-3 लाख रुपये द्यायला लागायला लागले. माफी मागून सांगतो नका करू. मुलीचा बाप जो असेल ना, माझी त्याला विनंती आहे, राजा अरे ती लक्ष्मी आहे. अरे ती जेव्हा तुझ्या घरी येते ना, अरे ती माय, ती लक्ष्मी माता तुझं घर बदलून टाकते रे, घर बदलून टाकते. आणि जेव्हा ती घरात येते ना, तर सर्वात मोठी बापाची काळजी घेणारी जर जगात जर कोणी विचारलं तर मुलगीचे लक्षात ठेवा, मुलगीच्या. आम्ही चांगलं स्थळ दाखवलंय का बापाला. 2 मुली होत्या, दोन्ही मुलं चांगले दाखवले. 40-40 हजार रुपये पगारीवाले, 50-50 हजार रुपये पगारीवाले मुलं दाखवले, स्थळ दाखवलं. बाप काय म्हणला माहितीये? आमची मुलगी लहान म्हणे अजून. आणि 15 दिवसाने तिथंच माझं एक कीर्तन होतं पुण्यस्मरणाचं. तिथं गेल्यावर कळालं की मागच्याच हप्त्यात पोरीचे लग्न झाले. म्हणलं खरे 8 दिवसात एवढ्या मोठ्या झाल्या पोरी? नंतर कळालं की एका मुलीचे 2-2 लाख रुपये घेतले. ऐका पुढचा भाग 2 मिनिटात. आत्ताची घटना आहे ती.
मुलीचे पैसे घेतल्यावर काय पुढे हाल होतात. पैसे घेतल्यानंतर 2-2, 3-3 लाख रुपये घेतले, सहज भांड्याला भांडं लागतं घरात. सासू सहज बोलता बोलता बोली, फुकट नाही आणली. 2 लाख दिले, 2 लाख दिले असं ऐकल्याबरोबर तुम्हाला ऐका दादा, ती मुलगी रडली. बरं, मुलगी चांगली होती, ती मुलगी खूप रडली आणि तिनं काय केलं माहिती, सासूच्या पायावर डोकं ठेवलं. चुकलं असेल तर माफ करा, पण आजपासून माझ्या सासूही तुम्ही आहे आणि आई तुम्ही आहे, मला आता जगात कोणी नाही. बाप न्यायला गेला दिवाळीला, दरवाजात अडवलं महाराज. ही सत्य परिस्थिती आहे. आमच्याकडे गाव आहे, दरवाजात अडवलं. कोण आहे म्हणे तुम्ही? कोण म्हटलं? मुलगी. त्याने, अगं मी तुझा बाप. बाप हो मागे, ओळखत नाही मी तुला आणि आजपासून माझ्या दरवाजात पाऊल टाकायचं नाही. माझा बाप आतमध्ये बसलाय, माझी माय तिथं बसले म्हणे. अरे ते असं म्हणलं ना, आतमध्ये सासू सासरे रडले महाराज, सासू सासरे रडले. माझा बाप आतमध्ये बसलेला आहे म्हणे, त्यानं माझ्यासाठी पैसे दिले. माझी माय आतमध्ये बसली आहे, जी मला आता रोज सांभाळते आहे. माय, असं जर तुम्ही नुसतं सासूला असं म्हणलं तुम्हीच माझी माय आहे, मला तर नाही वाटत एकही सासू आणि एकही सून नाराज राहील. हे रामायण शिकव, याच्यासाठी रामायण. मी त्या मुलीचे पाय धरले बाबा. सत्य परिस्थिती आहे, गादीवर आहे, खोटं बोलणार नाहीत. सत्य परिस्थिती आहे. मी म्हणलं भैया बेटा, तू जे केलं ना तर ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सांगण्याचं उदाहरण सांगितलं. चला, ते त्याने सांगितलं हे मी नेऊ शकत नाही, आम्ही मुलीकडचे नाही घेता येत मला. नाही घेतलं त्यानं. तयारी झाली आणि वराड 10 वाजून गेले होते म्हणून लगेच आलो. हा, विमानानं पाठवलं लगे आपण काय. हा लगेच आलं. 10 वाजून गेले होते, वराड लगेच आलो. आल्यानंतर सर्वांचं स्वागत केलेलं आहे. राजा दशरथाचं राजा जनकाने स्वागत केलेलं आहे. आनंदमय वातावरण तयार झालं आहे. प्रभू रामचंद्रजीने आपल्या वडिलांच्या पायावरती दंडवत केला, लक्ष्मणजीनं दंडवत केला, भरतजीनं राम भैयाला नमस्कार करून मिठी मारली आहे, लक्ष्मणजीला मिठी मारली आहे आणि माझ्या रामाच्या लग्नामध्ये आहेर द्यायला सुरुवात झाली. चल, आता ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, विश्वामित्र, वशिष्ठ ऋषी आणि शतानंदजी. शतानंदजीला वशिष्ठ ऋषी भेटल्याबरोबर शतानंदजीनं सांगितलं वशिष्ठाला, हे बघा तुमच्याकडे 4 मुलं आहेत, आमच्याकडे 4 मुली आहे. इकडं साधून तिकडं साधून दोघांनी मस्त जमिलं. हा, तुमच्याकडे 4 मुली, आमच्याकडे 4 मुलं आहे. मग रामाला सीता, लक्ष्मणाला उर्मिला, भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती. सर्वांना आनंद झाला. राजा दशरथाला विश्वामित्राने सांगितलं आता 1 सून नाही घेऊन जायची, 4 सून घेऊन जायची आहे. आणि असं म्हटल्यानंतर तयारी झाली. वेळ कमी असल्यामुळे आता धावते वगैरे घ्यावं लागणार आहे. दादांना द्या. माऊली, तुम्ही आमच्या बाबांच्या मंदिरामध्ये खूप मोठं सहकार्य करताय, सोबत असतात. तुम्हाला त्रिवार वंदनच. जो धर्म कार्यासाठी करेल ना त्याला वंदन असावंच. सर्व तयारी झाली आहे आणि दोन्ही साधूंनी काय केलं माहितीये, वेळेवर लग्न लावाच ठरलं.
वेळेवर लग्न लावायचं ठरलं. पण जे वर्षी होते ते म्हणायला लागले वेळेवर जर लग्न लागलं तर याचा संसार चांगला चालला ना, संसार चांगला चालला तर अरण्यात जाणार नाही. मग वेळेवर लग्न लावू द्यायचं नाही. मग अशी माझ्या कामामध्ये टाइम घातला 14 मिनिटं उशिरा. किती लग्न किती उशिरा लागलं? ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले असेल त्यांनी ऐका, लग्न 14 मिनिटं उशिरा लागलं रामाचं. किती? 14 मिनिटं उशिरा लागलं. परिणाम 14 वर्षाचा वनवास. तुम्ही 3-3 तास उशिरा लावता, किती वनवास भोगता हे ज्याचं त्याला माहितीये. घरात आपला संसार चांगला हो द्यायचा असेल तर घटिका पाळा, वेळ पाळा, लग्न मुहूर्त नाही तर टाकूच नका त्या पत्रिकावर. पत्रिकावर काय टाकतात? मुहूर्तावरती लग्न लागल्या जाईल. अरे तसं नका टाकू, दिवसातून केव्हा तरी लागेल असं. जेव्हा नवरदेवाचा डीजेचा नाद कमी होईल म्हणून 14 मिनिटं वेळ लागला तर हा प्रकार आहे. वेळेवरती लग्न लावायचं शिका. काय नाही हो, हे नाचणारे वगैरे हातामध्ये हार देऊन उभा करण्यात आलाय. लक्ष्मणजी, उर्मिलाजी, भरतजी, श्रुतिकीर्तीजी, मांडवीजी, शत्रुघ्नजी, सर्वजण अंतरपट धरा. चला येत्या जगण्यात सर्व कार्येषु सर्वदा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं वीणेहरं ओझरं ग्रामो राजन संस्थित गणपती कुर्यात् सदा मंगलं सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वन्तरी चतुर्दश प्रतिदिने कुर्यात् सदा मंगलं सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान तदुपरी गुरु मायेले गुरा ठेवी प्रेम. श्री माऊली ज्ञानोबरा नित्य तुम्हा प्रणाम. वधूर्य शुभं भवतु. सावधान कुलदेवता चिंतन, ग्रामदेवता चिंतन, इष्टदेवता चिंतन, बहुल्यावरी कळस ठेवीजे. सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी वदे दे मनसा स्मरामि वाजंत्री सावचित्त. सियावर रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की.
सर्वांनी उभा राहायचं आहे. कोणाच्या हल्दीत नाचल्यापेक्षा, कोणाच्या लग्नापुढे नाचल्यापेक्षा त्या मावल्या पुढे या, पुढे या. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. या धानोरे गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं 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 वाशिंग, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. गुजर वस्तीमध्ये काय वाजत गाजत, सर्वांनी वाजत गाजत. सोन्याचं 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 वाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. माझ्या रामाच्या लग्नाला आलं वराडी कोण आलं बराडी कोण कोण, आलं बराडी कोण कोण. विष्णू नारद हे होते हजर. हे होते हजर. माझ्या रामाच्या लग्नाला आलं वराडी कोण ब्रह्म विष्णू नारद हे होते हजर, हे होते हजर. नारद तुंबर काय गायन करीती, काय गायन करीती. दर्शनजी. सोन्याचं 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 वाशिंग देवाचं लागत. सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण. मागचे मंडळी पुढे बोलवतात रामजी. अरे या मित्र मंडळी या पुढे. नगरीत सोन्याचं 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 पुढं, पुढं, पुढं. लगीन देवाचं लागत. आप्पा पुढे या. वाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत. अशी काही बाबरी झाली हो, अशी काही बाबरी झाली हो. रामरायाची रामरायाची नवरी झाली हो, रामरायाची नवरी झाली हो. रामरायाची नगरी झाली हो, रामरायाची नगरी झाली हो, ची नगरी झाली हो. अरे माझ्या देवाच्या लग्नाचा आनंद सर्वांना आहे. सर्वात जास्त महाराज मंडळांचे आनंदमय झाले. जय हो. मोठ्या पलंगात. हा.
उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.